यंदाच्या आषाढीसाठी विठू रखुमाईसाठी खास वस्त्र। नाशिकमधून विठ्ठल रखुमाईला जाणार महावस्त्र। फडणवीसांच्या सूचनेच्या अनुषंगाने वस्त्र तयार। मुंबईत घर घेण्यास नागरिकांची पसंती। 6 महिन्यात 75,672 मालमत्तांची विक्री। गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% अधिक वाढ। मराठी अभिनेत्रीला मुंबईत भाड्याचं घर नाकारलं। कलाकार म्हणून भाड्याने घर देण्यास नकार। मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप। झाडे जगवण्यासाठी नवीन कायदा। 50,000 दंडाचा कायदा सरकारने घेतला मागे। वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा। मुंबईत पावसाची दमदार हजेरी। पुढील 3 ते 4 तासात मुंबई ठाणे पालघरला पावसाचा इशारा। राज्यात रविवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता। पुणे शहरासह घाट माथ्यावर पावसाची संततधार। धरण क्षेत्रासह घाट माथ्यावर जोरदार पाऊस। खडकवासला धरणातून 8,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर धरणाचे सर्व दरवाजे उघडले। कोल्हापुरातील बड्याचीवाडी गावात जायला रस्ताच नाही। रस्ता नसल्यानं रुग्णांना बैलगाडीचा आधार। गुडघाभर चिखलामुळे नागरिकांना होतोय त्रास। अवजड माल वाहतूकदारांचा संप सुरूच। ट्रक टेम्पो कंटेनर चालकांचा संप सुरूच। बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संप कायम। मॉलमध्ये मसाज सेंटरमध्ये देहविक्रीचा व्यवसाय। अमरावतीमधील धक्कादायक प्रकार। कारवाई दरम्यान 3 परप्रांतीय तरुणी आढळल्या। कांदिवलीमध्ये अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या। 57व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या। 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची आत्महत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।